तिच्या जिहादी मानसिकतेचे जे लोक आहेत, जे एवढी हिंमत करतात, त्यांना परत शौचालयामध्ये ते उभं राहणार नाही दोन पायावर. तेच आता उद्या अगर कुठल्या मशिदीमध्ये घडलं असतं तर महाराष्ट्र शांत राहिला असता का? त्याला परत दोन पायावर तो शौचालयामध्ये उभं राहू शकणार नाही. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड या गावामध्ये नागेश्वराचं मंदिर आहे आणि याच गावामधील रहिवासी चांद शेख या तरुणाने दुपारी 2:45च्या सुमारास मंदिरामध्ये जाऊन अगोदर अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवळीमधून खाली ठेवली आणि त्यानंतर मूर्तीची विटंबना केली. हा सर्व धक्कादायक प्रकार मंदिरात असलेल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला. यानंतर गावकऱ्यांनी जेव्हा चांद शेख या तरुणाला याबद्दल विचारलं तेव्हा चांद शेखने उडवाउडवीची उत्तरं दिली. या उलट चांद शेख आणि त्याच्या वडिलांनी गावातील तरुणांना म्हणले, तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना चांगलाच चोप दिला आणि ही घटना जेव्हा सर्वत्रच व्हायरल झाली तेव्हा या घटनेचा निषेध केला गेला. याच्यावरती भाजपचे मंत्री नितेश राणे नेमकं काय म्हणाले, चला सविस्तर पाहू. तुम्ही ट्विट केल्यानंतर तो सगळा प्रकार हातात आला, पण आज तुम्ही तिथे मोर्चात दिसले नाही. मी काय पक्षाकडनं तसं एक लक्षात घ्या, आजचा हिंदू सकलचा मोर्चा तिथे निघालेला आहे. मला वाटतं आमचे गोपीचंद पडळकर पण तिथे गेलेले होते. मी आज जबाबदार मंत्री म्हणून त्यांना धडा शिकवणं हे आता माझं काम आहे. जेव्हा मी असंख्य हिंदू सकल मोर्चावर गेलेला आवाज उचललेला आहे. आता अशा पद्धतीच्या जिहादी मानसिकतेचे जे लोक आहेत, जे एवढी हिंमत करतात, त्यांना परत शौचालयामध्ये ते उभं राहणार नाही दोन पायावर, एवढं काळजी आमचा देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने घेईल. यात तुमच्या कलेक्टर कार्यालयावर सर तनसे जुदाचे घोषणा ऐकल्या गेलेल्या, मदत करू का? यात तुमच्या कलेक्टर कार्यालयावर रामगिरी महाराजांच्या संदर्भात सर तनसे जुदाच्या घोषणा ऐकल्या गेलेल्या होत्या. तेच आता उद्या अगर कुठल्या मशिदीमध्ये घडलं असतं तर महाराष्ट्र शांत राहिला असता का? पण हे माझ्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो, हे देवाभाऊचं सरकार आहे, हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. त्याला परत दोन पायावर तो शौचालयामध्ये उभं राहू शकणार नाही, एवढी काळजी आमचं सरकार निश्चित पद्धतीने घेईल. अल्पवयीन आहे मुलगा, तो मदरसेमध्ये शिकलेला आहे. आपण त्याच्या बापाचे विचार काय आहेत, बापाच्या विचारावरून कळतं मुलगा कसा तयार झालेला आहे. जेव्हा त्याच्या वडिलांकडे आमचे कार्यकर्ते गेले त्यांनी काय उत्तर दिलं, तर अशा लोकांना धडा शिकवण्यासाठीच हिंदू समाजाने आम्हाला सत्तेमध्ये बसवलेलं आहे. म्हणून आम्ही वारंवार बोलतोय, हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे, म्हणून हिंदू समाजाला समाधान होईल. आमच्या देवी देवतांकडे त्यांच्या मोहम्मद पैगंबरांबरोबर काही बोललं तर त्यांना मिरची लागते, मशिदीबद्दल बोललं तर सर तनसे जुदाच्या घोषणा दिल्या जातात. आता आमच्या मंदिराकडे वाकड्या नजरेने बघणारे लोकांना ना आमच्या देवाभाऊचं सरकार नीट ठेवणार नाही, जागेवर ठेवणार नाही, एवढं विश्वासाने सांगतो. संजय राऊत म्हणतात की जो पहलगाममधला हल्ला झाला त्याची गृह खात्याने जबाबदारी घ्यावी आणि मोदींना अमित शहाचा राजीनामा घेतला पाहिजे. हो, पण मग करोनामध्ये आमचा महाराष्ट्र मृत्यूच्या आकड्यामध्ये 1 क्रमांकावर होता, तर ह्या नालायकाच्या मालकांनी तेव्हा राजीनामा का दिला नाही? ज्याच्याकडून तो पगार घेतो ना, तो उद्धव ठाकरे तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता. महाराष्ट्रात सर्वात जास्त करोनाचे मृत्युमुखी पडलेले पेशंट, तेव्हा त्याच्या नालायक मालकांनी का राजीनामा दिला नाही? म्हणून राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार या कार्ट्याला आहे का? पहिला ह्याबद्दल विचार करा. आणि आमच्या मोदी साहेबांवर, आमच्या अमित शहा साहेबांवर ना देशाच्या जनतेला पूर्ण विश्वास आहे. आम्हाला सर्टिफिकेट या संजय राजाराम राऊत सारख्या नालायकांकडून नको. त्यांनी सहकारी पक्षांना देखील आता त्याच्या सहकारी पक्षांनी दखल घ्यावी. काँग्रेस आणि शरद पवार गटाने याची दखल घ्यावी अगर घेण्यासारखं असेल तर. नाहीतर मी ऐकलं आजकाल याचे घराचे पण याची दखल घेत नाही.